वेलकम टू गाइस माय ब्लॉग। तो आज हम जा रहे हैं संडे को लोहगढ़ में। तो चलते हैं लोहगढ़। तर मित्रांनो, सध्या आम्ही इकडे लोहगडला आलो होतो. माझा जुना मित्र भेटलेला आहे कंपनीतला. तरी काय म्हणता मित्र आता? काय नाही बघ. काय मग कसं आहे कंपनी झालंय निवांत. हा, निवांत चालू आहे. मग मग कधी आता होणार परमनंट? नाही मित्रांनो, काय करावं. मी पहिलं हुंदाई मोटर्स मध्ये होतो, सोडली आता कंपनी. मग हे माझ्या नवीन कंपनीतला मित्र आहे. त्याला आम्ही घेऊन आज संडेचा प्लॅन होता. आठवडा झाला आम्ही कुठे गेला नव्हतो, म्हणून आलो होतो. हे बघा इकडे. तरी मित्रांनो बघू शकता, सध्या इथं आम्ही आलेलो. चला तुम्हाला अजून काही दाखवतो नाही. आवाज चालते की मित्रांनो, शिवाजी महाराजांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. हे या किल्ल्यावरून ओळखू आले. खूप महिने कशी पूर्वज चढत होती हे त्यांनाच माहित. त्या दोघांची तर आत्ताच फाटली. कारण काय झालं, हे बघा किल्ला वगैरे. आम्ही त्या साईडकडून आलो होतो. तसंच रिक्षा केला आम्ही, कारण की आम्हाला खूप लांब आहे. तसंच आम्ही इथून आलो आहो. तरी ह्या साईडनं एक रस्ता निघतो जो किल्ला चढण्यासाठी, आणि इथं तिकीट वगैरे आपल्या माणसांसाठी घेतात. खूप वाईट वाटले की बाबा शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला आपल्यालाही बघायला तिकीट पैसे फाडून याची वेळ पडलेली आहे. हे असं महाराष्ट्र शासनातून ही खूप वाईटपूर्वक गोष्ट आहे. तरी माझं सरकारशी विनंती आहे की याची तिकीट वगैरे महाराजाची किल्लेसाठी तुम्ही घेत आहोत हे बंद करा. अशामुळे तर आपला महाराष्ट्र गड किल्ले हे पुढे जात नाही. कृपया मित्रांनो, इथं आलं काही जणांनी कुरकुरे चिप्स पेपर्स खातो, हे घाण वगैरे टाकतो, हे बंद करावे. कारण की आपल्याला आपल्या महाराजाचा इतिहास पुढे गाजवायचा आहे. हे असे घाण करून वगैरे हे खराब करायचं नाही. तरी चला तुम्हाला हे बघू शकता हो. इथे मी निघून हे एरिया फेमस आहेत म्हणजे या ठिकाणी. आणि हे किल्ल्याचे साईड वगैरे आहे तिथे जिथे पायऱ्या वगैरे. आणि बघू शकता खूप सारे पर्यटक फिरण्यासाठी आले आहेत. महाराष्ट्रात जातो म्हणल्यावर जागा फिरायला पाहिजे आपण. खूप छान वाटते अशा ठिकाणी आले फिरायला. बघा हे वरील टोकावरती हे असं आहे नजारे, ही तोफ वगैरे जुन्या काळातील. मित्रांनो, आम्ही गड किल्ल्याच्या वरी आलेलो आहे मुंबईलाच. आणि काही जणांचे म्हणणे आहे म्हणजे आता तिथं असे लिहिले होते की ह्या मकबऱ्यामध्ये समाधी आहेत 4 जणांचे मकबरे आहेत. पण आम्हाला माहित नाही सध्या व्यवस्थित एवढं एकच दिसलेलं आहे आम्हाला वरी. खूप काही होते पण असे पल्ल्यात वगैरे जे गड किल्ल्यावर बांधलेले बांधकाम. पण वरचा व्ह्यू खूप सुंदर आहे. हे बघा.
असंच मित्रांनो आता पुढच्या संडेला पण आपण एक नवीन ठिकाणी जाणार आहोत. तुम्हाला नक्की दाखवू. आता आम्ही चाललो आहोत लोहगडच्या किल्ल्याच्या खाली आलो आहोत. इथून मी आणि माझा मित्र रेल्वे स्टेशनकडे आलो आहोत. कमीत कमी 5.8 किलोमीटर डिस्टन्स आहे. तुम्ही बघू शकता. आता इथून जाऊन रूमवर वगैरे बसून आज झोपायचं, कारण की उद्या सकाळी आम्हाला कंपनीत जायचं आहे. एका न्यू कंपनीमध्ये आमचा इंटरव्ह्यू आहे. तो भेटू पुन्हा मित्रांनो. बाय.